चला लास्ट मध्ये आपण कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम यामधला डिफरन्स आपण डिस्कस केला होता आणि काही प्रॉब्लेम्स आपण डिस्कस केले होते. आज आपण अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन बद्दल डिस्कस करणार आहे. अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन. Okay, but before we are moving towards this angular simple harmonic motion, या मोशन बद्दल डिस्कस करण्या अगोदर आपण चॅप्टरच्या सुरुवातीला कशाबद्दल डिस्कस केलेले लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन बद्दल. मी त्याला एकदा रिवाइज करतो. तर लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन समजून घेण्यासाठी आपण काय केलं होतं, एक स्प्रिंग घेतली होती. स्प्रिंगच्या एका एंडला आपण एक ब्लॉक ज्याचं मास m आहे ते अटॅच केलं होतं आणि दुसरं एंड स्प्रिंगचं आपण कशाला अटॅच केलं होतं, रिजिड सपोर्टला. and this arrangement is placed on ही जी अरेंजमेंट आहे एका हॉरिझॉन्टल फ्रिक्शनलेस सरफेस वर आपण ही अरेंजमेंट ठेवली होती. ओके, तर जेव्हा आपण या ब्लॉकला डिस्प्लेस करू फ्रॉम इट्स मीन पोझिशन, त्याच्या मीन पोझिशन पासून जेव्हा डिस्प्लेस करू आपण कितीनं, x एवढ्या डिस्टन्सने. ओके, तर त्या स्प्रिंग मध्ये काय तयार होतो, एक रिस्टोरिंग फोर्स तयार होतो जो त्या ब्लॉकला पुन्हा त्याच्या मीन पोझिशनला वापस आणण्याचं काम करतो. हा तयार होणारा स्प्रिंग मध्ये तयार होणारा रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला, डिस्प्लेसमेंटला. इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट and this negative sign indicate that displacement and force are oppositely directed. दोन्ही कसे असतात, oppositely directed असतात. तर फोर्स ची डायरेक्शन मेन पोझिशन कडे असते, तर डिस्प्लेसमेंट ची डायरेक्शन इकडे असते, अवे फ्रॉम मेन पोझिशन. Here we have used proportionality sign is replaced by k and k is the spring constant किंवा force constant म्हणून ते चालतं. त्या स्प्रिंग चं एक कॉन्स्टंट व्हॅल्यू असते, त्याला म्हणू आपण फोर्स कॉन्स्टंट किंवा स्प्रिंग कॉन्स्टंट. नेक्स्ट आपल्याला माहिती आहे, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ, सेकंड लॉ ऑफ मोशन, कोणत्याही बॉडीवर आपला होणारा फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला असतो, ऍक्सेलरेशनला. मग आता इथं हा स्प्रिंग मध्ये जो रिस्टोरिंग फोर्स तयार होत असेल तो त्या ब्लॉकचं काय करेल, ऍक्सेलरेशन कुणीकडे करेल, मीन पोझिशनकडे. ओके, तर ऍक्सेलरेशनची डायरेक्शन पण कुणीकडे असते, मीन पोझिशनकडे. डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुणीकडे असते, अवे फ्रॉम मीन पोझिशन. मग आपण जर किती कोणती m is the mass of a block and a is the acceleration of that block. तो a आपण रिप्लेस कर कशाला, a म्हणजे काय, तर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड acceleration. इथे ma is equal to मायनस के. लक्षात, फोर्स म्हणजे काय, मास इनटू ऍक्सेलरेशन. ही व्हॅल्यू आपण पुटअप केली, ma इक्वल्स टू मायनस kx. आणि ऍक्सेलरेशन म्हणजे काय, तर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे ऍक्सेलरेशन. Now take this m on this side, take this minus kx on this side, it will become plus, and this is a differential equation of linear HSM. आपल्याला काय मिळतं, लिनियर HSM चं डिफरन्शियल इक्वेशन मिळतं. याला 2 मार्कांना विचारतात तुम्हाला एक्झामला, बोर्डच्या एक्झामला. त्यानंतर आपण हे d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर म्हणजे काय, ऍक्सेलरेशन. आणि ऍक्सेलरेशनचा आणखी एक फॉर्म्युला आपल्याला मिळेल, हे m इकडे डिव्हिजन मध्ये जर नेलं, minus k by m into x is also the linear acceleration. आणि या k by m ला आपण रिप्लेस कशाने करतो, ओमेगा स्क्वेअर. कारण की आपल्याला माहिती आहे ओमेगा म्हणजे काय, स्क्वेअर रूट ऑफ k by m. ओके, ते सांगण्यावरचं कारण आहे कारण की आपण आता नेक्स्ट अँगुलर एसएचएम डिस्कस करणार आहे. मी फक्त रिवाइज करतो. सो minus k by m is the omega, and if you replace k by m by omega, then we can write acceleration is equal to minus omega square x. मग याच्यावरून आपल्याला पुन्हा ओमेगाची व्हॅल्यू मिळते, x इकडे डिव्हिजन मध्ये आला तर काय होईल, a by x आणि a ओमेगाचा स्क्वेअर रूट घ्या, तर स्क्वेअर रूट ऑफ a by x म्हणजे काय, ओमेगा. acceleration per meet displacement, linear acceleration per meet linear displacement is what, omega. तर आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे सिंपल हार्मोनिक मोशनचा. टाइम पिरियडचा फॉर्म्युला 2 पाय आपण ओमेगा, ओमेगाची व्हॅल्यू काय, स्क्वेअर रूट ऑफ a by x. ही व्हॅल्यू जर आपण इथे पुट अप केली तर टाइम पिरियड काय येतो, 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ x by a असा आहे. ठीक आहे, हे आपण डिस्कस केलेले इन द बिगिनिंग ऑफ दिस चॅप्टर. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन. तर अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये काय करणार आपण, इथे एक आपण एक मेटॅलिक डिस्क घेणार आहे. दिस इज अ
metallic disc, okay, attached centrally to the wire. Centrally त्या डिस्कच्या सेंटरला काय अटॅच केले, एक वायर अटॅच केले, मेटॅलिक वायर आहे समजा ते, ओके, अँड हँग टू द रिजिड सपोर्ट, आणि हिला आपण लटकवले कशाला, एका रिजिड सपोर्टला, ओके. काय केलं आपण, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन बद्दल डिस्कस करणार आहेत आपण. इकडे डिस्कस केले लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन बद्दल, ते आपण अगोदरच पाहिले. तर इथे आपण काय केलं, एक मेटॅलिक डिस्क घेतलीये, तिला सेंट्रली एक वायर अटॅच केलेले, ओके, सेंटरला एक वायर अटॅच केले डिस्कच्या, आणि ते वायर आपण कशाला हँग केलेले, काय रिजिड सपोर्टला लटकवलेले, हँग केलेले, ओके. अँड when we twist this disc slightly, जेव्हा या डिस्कला आपण थोडंसं असं फिरू तर काय होईल, when we twisted this disc slightly and released it, जेव्हा आपण त्याला फिरू आणि सोडून देऊ, what happened, so this disc performed a oscillation, it rotated clockwise, again anti-clockwise, clockwise and again anti-clockwise. तुम्ही कधी झोक्यामध्ये जर बसला असता, तुम्ही घरी नागपंचमीला झोका वगैरे बांधता, तर तुम्ही त्याला जर फिरवलं, जागेवरच फिरवलं, तर त्या दोरीमध्ये काय तयार होतो, ट्विस्ट तयार होतो, ओके, त्या स्ट्रिंग मध्ये ट्विस्ट तयार होतो, आणि जेव्हा तुम्ही त्याला रिलीज कराल तर तो असा 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 क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज अशी मोशन तो करतो. तर इथे पण हे डिस्क, जेव्हा आपण या डिस्कला ट्विस्ट करू, ट्विस्ट केल्यामुळं या वायर मध्ये काय बसेल, पीळ बसेल, आणि पीळ बसल्यामुळं हा जो डिस्क आहे तो क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज असा रोटेट होत आहे, ठीक आहे. म्हणजे इथं काय झाले, त्याचे ऑसिलेशन्स झाले, क्लॉकवाईज रोटेट होते, पुन्हा अँटी क्लॉकवाईज रोटेट होते, पुन्हा क्लॉकवाईज, पुन्हा अँटी क्लॉकवाईज, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज अशी रोटेट होते. तर जेव्हा असं का होते, लक्ष द्या प्लीज, असं का होते, तर जेव्हा आपण या डिस्कला रोटेट करतोय बाय सम अँगल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, मी इथं डिस्कला फोर्स अप्लाय केला तर डिस्क रोटेट झाली बाय सम अँगल थीटा, अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा. तर डिस्कचं रोटेशन झाले अशा कंडिशन मध्ये, असं अँटी क्लॉकवाईज, ओके, ओके, अँटी क्लॉकवाईज रोटेट झाली, अँटी क्लॉकवाईज रोटेट झाली, तर तिचं काय झालं असेल, अँग्युलर डिस्प्लेसमेंट झालं असेल, आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कोणीकडे असेल, राईट हँड रूल नुसार वर, ओके. अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशाच्या अलॉंग असेल, त्या ऍक्सिसच्या अलॉंग किंवा त्या वायरच्या अलॉंग, ठीक आहे. तर मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो काय केलं आपण. We have taken a metallic disc and which is attached centrally to the wire, एका metallic wire ला centrally ती attach आहे, and another end of that wire is tied to the, बांधलेले कशाला, एका rigid support ला. We have slightly twisted the disc, डिस्कला आपण थोडंसं काय केलंय, रोटेट केले, आणि डिस्कला रोटेट केल्यामुळं काय झालंय, and when we release it, त्याला पुन्हा आपण काय केले, रिलीज केले, what happened, the disc starts rotation clockwise, anti-clockwise, clockwise, anti-clockwise, and these are called oscillations, त्यालाच काय म्हणलेले, oscillations म्हणले, ओके. तर इथं होतंय काय, तर जेव्हा आपण या डिस्कवर स्लाइटली ट्विस्ट करतोय तर डिस्कचं काय झालं, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, आणि ह्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुणीकडे असेल, सो इट इज डायरेक्टेड in upward direction, okay. Listen, this disc is rotated about axis along the wire, या axis, ही जी axis आहे ती कशाच्या along आहे, या वायरच्या along, आणि त्या axis च्या भोवती ही डिस्क काय करते, एकदा क्लॉकवाईज रोटेट होते, अँटी क्लॉकवाईज रोटेट, क्लॉकवाईज रोटेट होते, अँटी क्लॉकवाईज, ओके. तर जेव्हा आपण या डिस्कला सुरुवातीला जेव्हा आपण स्लाइटली ट्विस्ट करतोय, तर कितीने ट्विस्ट केले, समजा थीटा एवढ्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटने ट्विस्ट केले, ओके. तर मग आता या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुणीकडे असेल, राईट हँड रूल नुसार इट इज रोटेटेड इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. काढतोय त्यावेळेस या वायर मध्ये काय तयार झालेलं असेल, एक रिस्टोरिंग टॉर्क तयार झालेला असेल, ओके, ड्यू टू ट्विस्ट, त्या ट्विस्ट मुळे एक टॉर्क तयार होतं, आणि त्या टॉर्कची डायरेक्शन कुणीकडे असते, खाली, ओके. सो दिस रिस्टोरिंग टॉर्क रिस्पॉन्सिबल, जसा इथं रिस्टोरिंग फोर्स तयार होतोय, जेव्हा आपण या ब्लॉकला डिस्प्लेस करतोय बाय डिस्टन्स x, त्या स्प्रिंग मध्ये काय तयार होतोय, एक रिस्टोरिंग फोर्स तयार होतोय, जो या ब्लॉकला पुन्हा कुठे घेऊन येतोय, मीन पोझिशन.
तसंच जेव्हा आपण या डिस्कला रोटेट करतोय बाय अँग्युलर डिस्प्लेसमेंट थीटा, द रिस्टोरिंग टॉर्क इज प्रोड्यूस्ड इनटू द वायर. या वायर मध्ये काय तयार होतोय? रिस्टोरिंग टॉर्क तयार होतोय. आणि ड्यू टू दिस रिस्टोरिंग टॉर्क, या टॉर्क मुळेच काय होतं? दिस डिस्क परफॉर्म ए ऑसिलेशन, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन अबाउट ए ऍक्सिस, या ऍक्सिसच्या भोवती करते. ठीक आहे, तर लक्षात आले. सो दिस रिस्टोरिंग टॉर्क which is produced into the wire is responsible for the oscillations of the disc. त्या डिस्कच्या ऑसिलेशनला रिस्पॉन्सिबल असते. तर ती एकदा क्लॉकवाईज रोटेट होत असेल, पुन्हा रिस्टोरिंग टॉर्क तयार झाला की अँटी क्लॉकवाईज, पुन्हा क्लॉकवाईज, पुन्हा अँटी क्लॉकवाईज. तर अशा प्रकारचे ती ऑसिलेशन करते. ठीक आहे, तर हा जो रिस्टोरिंग टॉर्क असतो, हा रिस्टोरिंग टॉर्क रिस्पॉन्सिबल असतो कशाला? अँग्युलर डिस्प्लेसमेंटला. जितकं जास्त अँग्युलर डिस्प्लेसमेंट, सॉरी, हा रिस्टोरिंग टॉर्क कशामुळे तयार व्हायला? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. जितकं जास्त आपण ती डिस्क रोटेट करू, तितका जास्त या वायर मध्ये काय बसेल? फीड बसेल, ट्विस्ट बसेल. आणि जितका जास्त ट्विस्ट असेल तितका जास्त काय तयार होईल? रिस्टोरिंग टॉर्क तयार होईल. म्हणजे जसं आपण इथं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये तयार होणारा रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो लिनियर डिस्प्लेसमेंटला, तसंच इथं तयार होणारा रिस्टोरिंग टॉर्क वायर मधला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला? अँग्युलर डिस्प्लेसमेंट ऑफ द डिस्क, डिस्कच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटला. ठीक आहे, लक्ष द्या. जितकी जास्त आपण डिस्क फिरू तितकं वायर काय होईल? वायर मध्ये पीळ बसेल. आणि जितका जास्त पीळ बसेल तितका जास्त त्याच्यामध्ये काय तयार होईल? रिस्टोरिंग टॉर्क तयार होईल, जो त्या डिस्कला पुन्हा काय घेऊन तो वापस घेऊन. तुम्ही बसलेला असाल झोक्यामध्ये, बऱ्याच वेळेस बसलेला असाल, जागेवर झोक्याला फिरवा, तर तुमची जी स्ट्रिंग आहे ती एकमेकाला काय होईल? गुंडाळली जाईल आणि त्याला म्हणतो ट्विस्ट. तर जितका जास्त ट्विस्ट बसेल तितका जास्त काय तयार होतो? एक रिस्टोरिंग टॉर्क तयार होतो, जो तुम्हाला पुन्हा वापस अँटी क्लॉकवाईज क्लॉकवाईज फिरवतो. ओके, तसं जिथं आपण डिस्कला अँटी क्लॉकवाईज फिरवले किती अँगल? थीटा एवढा अँगल. जितका अँगल आपण रोटेट केले तितका जास्त काय तयार होतो? त्या वायर मध्ये एक रिस्टोरिंग टॉर्क तयार होतो. रिस्टोरिंग टॉर्क पुन्हा त्या डिस्कला कुठं आणण्याचा प्रयत्न करतो? त्याच्या मेन पोझिशनला. ओके, तर इथं रिस्टोरिंग टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कशाला? अँग्युलर डिस्प्लेसमेंटला. आणि रिस्टोरिंग टॉर्क आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन नेहमी काय असते? अपोजिट. म्हणून इथं काय येतं? मायनस साइन. ओके, जसं इथं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो लिनियर डिस्प्लेसमेंटला. निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतं? तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिटली डायरेक्ट असतात. तसंच इथं हे डिस्कचं होणार अँग्युलर डिस्प्लेसमेंट रिस्पॉन्सिबल असतं रिस्टोरिंग टॉर्कला, वायर मध्ये तयार होणार रिस्टोरिंग टॉर्कला. जितका जास्त अँग्युलर डिस्प्लेसमेंट तितका जास्त रिस्टोरिंग टॉर्क या वायर मध्ये तयार होतो. आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि रिस्टोरिंग टॉर्क हे कसे असतात? अपोजिटली डायरेक्टेड असतात. ओके, ते कंपॅरिझन करा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन आणि अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. ओके, इथे लिनियर फोर्स असतो, इथे रोटेशन मोशन व्हायली तर टॉर्क असतो. इथे लिनियर डिस्प्लेसमेंट होत असेल तर इथे सर्क्युलर रोटेशनल मोशन व्हायली तर कोणतं डिस्प्लेसमेंट असेल? अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके, नेक्स्ट. मग आता इथं आपण काय करतो? इथं प्रोपोर्शनॅलिटी साइन रिप्लेस करतो कशाला? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये केलं. इथे आपण प्रोपोर्शनॅलिटी साइन रिप्लेस करतोय इक्वल टू अँड सम कॉन्स्टंट सी. त्याला म्हणू आपण ट्विस्ट कॉन्स्टंट. ओके, इट इज कॉल्ड ट्विस्ट कॉन्स्टंट. सी इज अ ट्विस्ट कॉन्स्टंट. ट्विस्ट कॉन्स्टंट. ओके, ठीक है. तो this is the equation in angular simple harmonic motion. Okay, so here torque is directly proportional to angular displacement, and both torque, restoring torque and angular displacement are oppositely directed. हे दोन्ही कसे असतील? oppositely directed असतील. म्हणून या इथे आपण काय घेतलं? निगेटिव्ह साइन घेतलं. तर बघा आपण लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन काय केली होती आपण? लक्षात असेल तुमच्या. लिनियर सिंपल हार्मोनिक इज द periodic motion in which restoring force always directed towards the main position, and magnitude of restoring force directly proportional to the magnitude of displacement. The force magnitude displacement magnitude directly proportional असते, and both force and displacement are oppositely directed. तसंच मग इथं काय करता येईल?
तर इथे काय म्हणता येईल आपल्याला, अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन इज ऑल्सो पिरियडिक मोशन. ही पण कोणती मोशन असेल, पिरियडिक मोशनच असेल. ओके, इथे रिस्टोरिंग फोर्सच्या ऐवजी तो काय तयार होतोय, रिस्टोरिंग टॉर्क तयार होतोय. आणि दिस रिस्टोरिंग टॉर्क इज directly proportional to the magnitude of angular displacement. Okay, and both restoring torque and angular displacement are oppositely directed. हे दोन्ही कसे असतात, oppositely directed असतात. Okay, next पुढे जाऊ. Now this disk काय असेल नाही. ओके, चला. तर ही जी डिस्क आहे ती कोणती मोशन करायली, रोटेशनल मोशन. समटाइम इट मूव्हिंग क्लॉकवाइज और समटाइम इट मूव्हिंग अँटी क्लॉकवाइज. अशी चालली पुन्हा अशी होती, अशी चालली अशी होती. तर ही कोणती मोशन करायली, डिस्क रोटेशनल मोशन अबाउट दिस ऍक्सिस, या ऍक्सिसच्या भोवती. दिस ऍक्सिस इज पासिंग थ्रू इट्स सेंटर. जी ऍक्सिस तिच्या कशातून पास झाली आहे, सेंटर मधून पास झाली. मग आता डिस्क जर रोटेशनल मोशन करीत असेल तर तिचं काय होत असेल, ऍक्सेलरेशन. कारण तिच्यावर काय आपला होतं, लिनियर फोर्स डायरेक्टली पुढे असतो कशाला, लिनियर ऍक्सेलरेशनला. तसंच इथं जो तयार होणारा रिस्टोरिंग टॉर्क या वायर मध्ये तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल कशाला, तर त्या डिस्कच्या अँग्युलर ऍक्सेलरेशनला. ओके, सो रिस्टोरिंग टॉर्क प्रोड्यूस्ड इनटू द वायर, दिस रिस्टोरिंग टॉर्क प्रोड्यूस्ड इनटू द वायर is directly proportional to the angular acceleration of a disk. लक्षात द्या, डिस्कला जेव्हा रोटेट करतोय तर वायर मध्ये काय तयार होणार, रिस्टोरिंग टॉर्क. आणि जेव्हा डिस्कला आपण रोटेट म्हणजे फोर्स काढून घेऊ तर हा रिस्टोरिंग टॉर्क पुन्हा डिस्कला रोटेट करण्याचं काम करणार. म्हणजे त्याची अँग्युलर व्हेलॉसिटी वाढवतोय, कशाची, डिस्कची. म्हणजे काय करतोय, ऍक्सेलरेशन करतोय. कोण, हा रिस्टोरिंग टॉर्क. ओके, मग आता इथं रोटेशनल मोशन व्हायली. तर रोटेशनल मोशन मध्ये तुम्हाला माहिती आहे, लिनियर मोशन मध्ये मास जो रोल प्ले करतो त्याच प्रकारचा रोल रोटेशनल मोशन मध्ये कशाचा असतो. माझा प्रश्न आहे हा, लिनियर मोशन मध्ये मास जो रोल प्ले करतो त्याच प्रकारचा रोल रोटेशनल मोशन मध्ये कशाचा असतो. हा, आय, इनर्शिया. इट्स अ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया. या डिस्कचा काय असायला पाहिजे, मोमेंट ऑफ इनर्शिया असायला पाहिजे. ओके, सो हियर proportionality sign is replaced by equal to and constant, and this constant is I. Moment of inertia of disk. I is the moment of inertia of disk. त्या डिस्कचा काय असेल, मोमेंट ऑफ इनर्शिया. Now this is equation 1 and this is equation 2. हे सेम असेच काढतोय बरं का. इथे आपण न्यूटनचा लॉ यूज केला, इथे पण न्यूटनचा लॉ यूज केला. फक्त इथे टॉर्क आहे, इथे कोणता फोर्स आहे, फोर्स F. इथे अँग्युलर ऍक्सेलरेशन व्हायला, इथे लिनियर ऍक्सेलरेशन. इथे बॉडीचं मास घेतो आपण, प्रोपोर्शनल कॉन्स्टंट. इथे काय घेतो आपण, त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया. ओके, सो हियर बोथ these two equations, याच्या लेफ्ट हँड साइड सेम आहे, तर राइट हँड साइड काय करता येईल आपल्याला, इक्वेट करता येईल. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 काय लिहिता येईल आपल्याला, I alpha equals to minus c theta. Minus c theta. And what is alpha? What is alpha? Alpha is angular acceleration. मी इथे लिहितो, alpha is angular acceleration. It is a rate of change of angular velocity with respect to time. And what is omega? Omega is the rate of change of angular displacement with respect to time. If you have put this value of omega into this equation, जर ओमेगा ची व्हॅल्यू आपण इथे ठेवली तो अल्फा ची व्हॅल्यू काय आहे, तर d स्क्वेअर थीटा बाय dt स्क्वेअर. डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे काय, अँग्युलर ऍक्सेलरेशन. जसं इथं आपण डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम म्हणजे लिनियर ऍक्सेलरेशन म्हणतो, तसंच इथं अँग्युलर ऍक्सेलरेशन म्हणजे काय, तर डबल डेरिव्हेटिव्ह ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथं कोणतं डिस्प्लेसमेंट होतं, अँग्युलर विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड अँग्युलर ऍक्सेलरेशन. तर या अल्फाला आपण रिप्लेस करू शकतो कशाने, d स्क्वेअर थीटा बाय dt स्क्वेअर. इथे पुट अप करा, तर I put the value of angular acceleration d square theta by dt square equals to minus c theta. Okay, and take this minus c on this side. तो हे minus c theta इकडे आल्यानंतर काय होईल, प्लस होईल. I d square theta by dt square plus c theta equals to 0.
दिस इज व्हॉट, दिस इज अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. जसं लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन आहे m d स्क्वेअर x बाय dt स्क्वेअर प्लस kx इक्वल्स टू 0, तसंच इथं हे काय आहे अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशनचं डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर इथे या केस अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये मास रिप्लेस केले कशाने, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क. लिनियर डिस्प्लेसमेंट कशाने रिप्लेस केले, इथे अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथे फोर्स कॉन्स्टंट आपण के वापरतो, इथे आपण काय वापरतो ट्विस्ट कॉन्स्टंट सी. इथे लिनियर डिस्प्लेसमेंट कशाने रिप्लेस केले आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. दिस इज अ डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँग्युलर सिंपल हार्मोनिक मोशन. ओके ओके, समजलं इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे, इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का? ठीक आहे, चला समोर. ओके चला पुढे. ठीक आहे, मग आता पुढे या इक्वेशन वर आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल, आणखी एक अल्फाची. अल्फा म्हणजे काय आपल्याला, ठीक आहे मी आता थोडस इथं दोन कॉलम तयार करतो. ठीक आहे, कारण की आपल्याला जागा पुरणार नाही. तर अल्फा म्हणजे आपण काय म्हणले डी स्क्वेअर थीटा बाय dt स्क्वेअर. ओके, पण हे आय जर इकडे डिव्हिजन मध्ये नेला मी, आय इकडे डिव्हिजन मध्ये जर नेला तर काय अल्फाची व्हॅल्यू आणखी एक, तर मायनस सी बाय आय थीटा. सी बाय आय थीटा, इथं अल्फा इक्वल्स टू काय आहे मायनस सी बाय आय थीटा. तर सी ट्विस्ट कॉन्स्टंट आहे, ट्विस्ट कॉन्स्टंट. आय इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क विच इज आल्सो कॉन्स्टंट. म्हणजे हे पूर्ण टर्म कॉन्स्टंट आहे. ओके, सी आणि आय दोन्ही कसे कॉन्स्टंट आहे. अल्फा इक्वल टू आणि कॉन्स्टंट कशाने रिप्लेस करतो आपण प्रोपोर्शनल. ओके, सो अल्फा इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस थीटा. म्हणजे इथे जे अँग्युलर ऍक्सेलरेशन होत असेल या डिस्कचं, ते पण डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला अँग्युलर डिस्प्लेसमेंटलाच. जसे की टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल कशाला अँग्युलर डिस्प्लेसमेंटला. आणि अँग्युलर ऍक्सेलरेशन आणि डिस्प्लेसमेंट दोघं कसे असेल अपोजिटली डायरेक्टेड. Negative sign indicate that this angular acceleration produced into the disk is oppositely directed to the angular displacement of the disk. तर डेफिनेशन आणखी काय करता येईल आपल्याला angular simple harmonic motion ची डेफिनेशन angular acceleration च्या फॉर्म काय करता येईल. Angular simple harmonic motion is a periodic motion in which the angular acceleration is directly proportional to the magnitude of angular displacement. And angular acceleration and angular displacement are oppositely directed. दोघं कसे असतात oppositely directed असतात आणि हे कशाने दाखवलं इथं मायनस साइन. ही दुसरी डेफिनेशन. पहिली डेफिनेशन आपण काय केली, the angular simple harmonic motion is a simple periodic motion in which restoring torque is directly proportional to angular displacement, and restoring torque, magnitude of restoring torque is directly proportional to the magnitude of angular displacement. And both restoring torque and angular displacement are oppositely directed. तसंच तिथं टॉर्कच्या ऐवजी आपण काय वापरतो इथं अँग्युलर ऍक्सेलरेशन. कारण की टॉर्क असेल तर काय होईल ऍक्सेलरेशन होईल. टॉर्क ऍक्सेलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल आणि ऍक्सेलरेशन कशाला डायरेक्टली प्रोपोर्शनल असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंट. सो हियर अँग्युलर पुन्हा दुसरी डेफिनेशन काय करतात अँग्युलर ऍक्सेलरेशनच्या फॉर्म मध्ये. The angular simple harmonic motion is a periodic motion in which angular acceleration is directly proportional to the magnitude of angular displacement, and both angular acceleration and angular displacement are oppositely directed. Okay, तर पुढे जर आपण या दोन इक्वेशनला जर कंपेअर केलं, याला आणि याला, ठीक आहे, तर इथं k बाय m ला आपण रिप्लेस कशाने केलं होतं ओमेगा स्क्वेअर. तर इथं तसंच सी बाय आय ला आपल्याला रिप्लेस कशाने करावं लागेल ओमेगा स्क्वेअर. ओके, म्हणजे ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू काय आली सी बाय आय, आणि दोन्ही साइडचा जर स्क्वेअर रूट केला ओमेगा इक्वल टू काय आली तर आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ सी डिवाइडेड बाय आय.
ओके. ओके चला सी बाय आणखी एक फॉर्म्युला ओमेगाचा करता येतो. मग आपण या सी बाय आय ला काय म्हणू ओमेगा स्क्वेअर. तर अल्फा इक्वल्स टू काय लिहिता बरं अल्फा इक्वल्स टू मायनस सी बाय आय ला काय म्हणले मी ओमेगा स्क्वेअर थीटा आणि थीटा इकडे डिव्हिजन मध्ये आणलं ओमेगा स्क्वेअर इक्वल्स टू काय लिहिता मला अँगुलर ऍक्सेलरेशन पर युनिट अँगुलर डिस्प्लेसमेंट. दोन्ही साइडचा जर स्क्वेअर केला तर ओमेगाची आणखी एक व्हॅल्यू मिळेल आपल्याला. तो ओमेगा इक्वल टू काय लिहिता आपल्याला अँगुलर ऍक्सेलरेशन स्क्वेअर रूट ऑफ अँगुलर ऍक्सेलरेशन पर युनिट अँगुलर डिस्प्लेसमेंट. ठीक आहे. तर आता एक शेवटचं राहिलं टाइम पिरियडचं इक्वेशन. जसं आपण इथं टाइम पिरियड काढला आहे लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनचा तसंच आपल्याला काय काढायचं आहे टाइम पिरियड अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशनचा काढायचा आहे. मी इथं करतो थोडंसं ते टी इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला 2 पाय अपॉन ओमेगा आणि ओमेगाची व्हॅल्यू किती आली आपली अँगुलर ऍक्सेलरेशन पर युनिट अँगुलर डिस्प्लेसमेंट स्क्वेअर रूट ऑफ अँगुलर ऍक्सेलरेशन पर युनिट अँगुलर डिस्प्लेसमेंट ती व्हॅल्यू इथे ठेवा. तर टी इक्वल्स टू काय लिहिता येईल आपल्याला 2 पाय डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ अँगुलर ऍक्सेलरेशन पर युनिट अँगुलर डिस्प्लेसमेंट आणि हे डिनॉमिनेटर न्यूमरेटर मध्ये जाईल. तर इक्वेशन काय 2 पाय स्क्वेअर रूट ऑफ अँगुलर डिस्प्लेसमेंट पर युनिट अँगुलर ऍक्सेलरेशन हा टाइम पिरियडचा फॉर्म्युला. तर तुम्ही पाहू शकता लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये लिनियर ऍक्सेलरेशन आहे टाइम पिरियड मध्ये. इथे अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये काय अँगुलर डिस्प्लेसमेंट. लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन मध्ये डिवाइडेड बाय काय लिनियर ऍक्सेलरेशन आहे. इथे काय अँगुलर ऍक्सेलरेशन आहे. ठीक आहे. फॉर्म्युला तसेच आहे फक्त इथं अँगुलर डिस्प्लेसमेंट आणि अँगुलर ऍक्सेलरेशन वापरलं इन केस ऑफ लिनियर डिस्प्लेसमेंट आणि लिनियर ऍक्सेलरेशन. ठीक आहे. मी पुन्हा एकदा म्हटल्यास एक्सप्लेन करतो. काय केलं आपण एक मेटॅलिक डिस्क घेतली आहे जिला आपण सेंट्रली काय जोडलंय अटॅच केलंय एक वायर जोडलेली मेटॅलिक वायर आणि त्या वायरचं एक एंड आपण कशाला जोडलंय का रेझिक सपोर्टला. डिस्कला आपण थोडा आहे ना स्लाइटली काय करतो रोटेट केल्यामुळे वायर मध्ये काय तयार होईल पिस्ट बसेल आणि मी स्लाइटली डिस्प्लेस डिस्क बाय अँगल थीटा अँगलवर डिस्प्लेस केले तर त्या अँगुलर डिस्प्लेसमेंट मुळे या वायर मध्ये काय तयार होईल एक रिस्टोरिंग टॉर्क तयार होईल आणि हा रिस्टोरिंग टॉर्क तयार होणार डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला त्या डिस्कच्या अँगुलर डिस्प्लेसमेंट. तर जितकं जास्त अँगुलर डिस्प्लेसमेंट तितकी जास्त ट्विस्ट बसेल आणि तितका जास्त काय तयार होईल रिस्टोरिंग टॉर्क. सो हियर प्रोपोर्शनॅलिटी साइन इज रिप्लेस्ड बाय C is for twist constant किंवा तुम्ही म्हणलं त्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काही म्हणलं तरी चालते. ठीक आहे. सो हियर मायनस साइन C थीटा. तर जितका जास्त अँगुलर डिस्प्लेसमेंट तितका जास्त काय तयार होईल त्या वायर मध्ये रिस्टोरिंग टॉर्क. आता टॉर्क जर तयार झाला तर टॉर्क काय करतो डिस्कला फिरवतो म्हणजे डिस्कला रोटेट करण्याचं काम करतो आणि डिस्कला रोटेट करण्याचं काम करतोय म्हणजे त्याची अँगुलर व्हेलॉसिटी वाढवतोय म्हणजे काय होईल त्याचं ऍक्सेलरेशन. तर टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो न्यूटनच्या नियमानुसार. कोणताही फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो कशाला ऍक्सेलरेशनला. इथं टॉर्क तयार होतोय आणि टॉर्क काय करतोय रोटेशन करतोय डिस्कची अँगुलर व्हेलॉसिटी वाढवतोय म्हणजे काय करतोय अँगुलर ऍक्सेलरेशन करतो. तर टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल अँगुलर ऍक्सेलरेशन. प्रोपोर्शनॅलिटी साइन इज रिप्लेस्ड बाय इक्वल टू अँड कॉन्स्टंट. तर कॉन्स्टंट काय वापरणार आपण डिस्कचा काय वापरतोय मोमेंट ऑफ इनर्शिया r. तर इक्वेशन 1 आणि 2 दोन्ही सेम आहेत. तर लेफ्ट हँड साइड सेम आहे राइट हँड साइड लेफ्ट हँड साइड सेम आहे तर राइट हँड साइड आपण काय केलं इक्वेट केलं आणि ह्या अँगुलर ऍक्सेलरेशनला आपण काय म्हणू शकतो d स्क्वेअर थीटा बाय dt स्क्वेअर. ती व्हॅल्यू तर पुढे अँगुलर ऍक्सेलरेशनची c थीटा तिकडे लिहिलं तर आपल्याला काय मिळतं डिफरन्शियल इक्वेशन ऑफ अँगुलर सिंपल हार्मोनिक मोशन. ओके.